नमस्कार. आता मी आळूची वडी दाखवणार आहे तुम्हाला. पावसाळ्यात आळूची पानं छान येतात ना, वडी मग छान होते. बघा, मी 5 आळूची पानं घेतलेत. 5 घेतलेत. चिंचेचं गुळाचं हे केलंय कोळ, चिंचेचा कोळ, हिरवं वाटण, तांदळाचं पीठ, मालवणी मसाला, हळद, धना पावडर, तीळ आणि बेसन. वाटण, तांदळाचं पीठ, मालवणी मसाला, हळद, धना पावडर, तीळ आणि बेसन. कृती दाखवते तुम्हाला. चण्याचं पीठ घेतलंय, हिरवं वाटण घेतलंय, मालवणी मसाला 2 चमचे, हळद 1 चमचा, गुळाचं पाणी घेतलंय, चिंचेचा कोळ. चिंच टाकल्याशिवाय आळूवडी छान होत नाही. चिंच पाहिजे, आंबटपणा पाहिजे. धना पावडर आणि हे तांदळाचं पीठ काय टाकते, वडी जरा कुरकुरीत होते. मीठ टाकते चवीनुसार. आणि हे पांढरे तीळ घेतलेत, अर्धा वाटी घेतले, छोटी म्हणजे 1.5 चमचा अंदाजे. आता मी हे करते, तीळ वाळवून घेते पानांना लावायला. अशा पद्धतीने काढून घ्यायचं. आता मी तुम्हाला वडी भरून दाखवते. पानं कशी पीठ लावतात ते. पातळ पातळ लावायचा. असं पाटावर किंवा पोळपाटावर घ्यायचं. एक सिधा पान लावायचा, एक उलटा पान लावायचा. सगळीकडून असं लावून घ्यायचं. आता असा घेतला ना, तर आता असा घ्यायचा. हा उलटी बाजू. एक पानाची हिरवी बाजू घ्यायची आणि एक उलटी बाजू घ्यायची. ते दाखवत्या वडी कशी बांधायची. हे बघा, एक बाजू अशी करायची,
त्याला परत अशी बाजू द्यायची. आपल्याला वडी बांधायची, लोळ करायचे ना, लोळी. हे बघा, एक बाजू अशी घ्यायची. तुम्ही पाटावर पण करू शकता. मी पोळपट घेतलाय. बघा सुंदर झाली. मग चाळणीत ठेवायचं, पाणी उकडायला ठेवायचं आणि ही उकडून घ्यायची. असे 4-5 रोळ करून ठेवलात वेळ असेल तर तरी खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायची. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही आळूवडी खाऊ शकता. आता हे एक रोळ झाले. आता मी दुसरं बनवते ना सर्व, तेव्हा तुम्हाला दाखवते. आता वडी मी ठेवते उकडायला. हे बघ, पाणी गरम केलंय. चाळणीला पहिलं तेल लावलं आणि तेल लावल्यानंतर ह्या वड्या भरलेल्या त्यात ठेवल्यात चाळणीमध्ये. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि छानपैकी उकळून जायचं. वाफवली आणि कापली आहे. आता मी तळायला ठेवते, मग दाखवते तुम्हाला तळल्यावर. आणि करून बघा, छान होतात. आणि पावसाळ्यात आणा. पावसाळ्याची आळूवडी पानांना छान असतात ना, चव लागते. नवीन पानं असतात, एरवी पण असतात, पण ही पावसाळ्याची आळूवडी करून बघा. आता गणपती बाप्पा येणार, मग सगळ्यांकडे आळूवडी वगैरे करणार ना नैवेद्याला. ही छान लागते. बघा, आळूवडी आपली तयार झाली. किती सुंदर खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही अशीच करून बघा. आवडली तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला छान छान कमेंट करा. मग काकीला बरं वाटतं. मला आनंद होतो. छान छान कमेंट करा. धन्यवाद.